ते म्हणजे संस्कार, श्रद्धा आणि उत्साह ह्या तिन्ही गोष्टी एकत्र अनुभवण्यासाठी। तर आज माझ्या भगिनी ज्या मंचावर येणार आहेत ते अनेक प्रकारचे खेळ खेळणार आहेत, अनेक प्रकारच्या नृत्य स्पर्धा असतील, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवणार आहेत। कारण स्त्री ही फक्त घराची शोभा नाही, कारण स्त्री ही फक्त घराची शोभा नाही तर ती एक समाजाचं बळ आहे। पैठणीचा खेळ मनोरंजनाचा हा कार्यक्रम आपण चालू करतो। विनंती करतोय मधला पॅसेज मोकळा ठेवा। सिने अभिनेते रमेश पर्णीकर आणि ज्यांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सन्मान्य बाबाजी सुमनराव शेळके आणि सौभाग्यवती मंदाताई सुमनराव शब्दाताई बाबाजी सुमनराव शेळके यांचा विनंती करणार बाबाजी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आपल्या मुळशीचा भूमिपुत्र, आपला अभिमान आणि स्वाभिमान आदरणीय बाबाजी सोपानराव शेळके। जरा टाळ्या पाहिजे, दोन्ही हात वरती पाहिजे। त्यांच्यासाठी झाली पाहिजे। मनापासून धन्यवाद बाबाजींना मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचा विचार सन्माननीय चंद्रकांतजी यादव आणि संपूर्ण व्यासपीठावरील सगळी मंडळी, बाबाजी, नंदाताई आणि अनिशाताई, आपण सगळ्या मंडळींनी या ठिकाणी रमेश पर्णीकर सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा विनंती करतो। प्लीज आपण या सन्मानासाठी जोरदार टाळ्यांनी या व्यासपीठावरती असंख्य मंडळी येत असताना आपण सन्मान करतोय रमेश पर्णीकर सरांचा। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते सन्मान्य ॲडव्होकेट विजय सेठ राक्षे आपण या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत व त्यांचे सगळे सहकारी आपण सर्वांचं स्वागत करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं। स्वागत माणगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य विजयभाऊ भोसले आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत। बाबाजींना मी विनंती करतो जे स्वप्न आपण पाहिलंय येणाऱ्या उद्याच्या भविष्याचं त्या स्वप्नासाठी आपल्या वकील साहेब शुभेच्छा देत आहेत आणि सगळी मंडळी शुभेच्छा देत असताना आपण आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ सुद्धा करतो। आलेल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। समोर आम्ही तुमची समोर बसण्याची व्यवस्था केली, आपण सर्वांनी बसावं अशी मी आपण सर्वांना विनंती करतो। दादाचा ब्रँड आपला दादा हातवरती सगळ्यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार दादांचा वादा मुळशी तालुक्यात बाबाजी तुमचा वादा आणि म्हणूनच महिला मंडळी तुमच्यासाठी हा मनोरंजनाचा सोहळा। टाळी कशी वाजली बाहेर, गाणं किती भारी आहे।
हॅलो हॅलो येतोय आवाज सगळ्यांना? कशा आहेत सगळ्याजणी? मस्त ना? हा क्या बात आहे. साऊंड बघा वाढवा थोडं दादा ट्रे. हा हात वर सगळ्यांचे. हा क्या बात आहे. सोबत वॉल्यूम वाढव तिकडं. मोबाईलचा वॉल्यूम वाढव तिकडं. मोबाईलचा वॉल्यूम वाढव तिकडं. वा वा. मोबाईलवरती का कीबोर्डवरती? राहू दे. वाढेल का अजून थोडं? वाढेल का अजून? क्या बात आहे. ठीक आहे राहू दे राहू दे. थँक्यू. बस कोणाच्या हात इकडे व्हायलेत, कोणाच्या हात इकडे व्हायलेत, सगळ्यांचं सोबत होतच नाहीये. आता काय करायचं? माझ्यासोबत टाळ्या वाजवायच्या. करा दोन्ही हात वरती. हा आणि सोबत सोबत माझा हात बघा सगळ्यांनी. हा हा हे जमतंय. करा खाली. हे जमतंय. हेच करू आपण. मी खाली येणार आहे आता तुमच्यामध्ये. मग माझ्या हातासोबत सगळ्यांना गाण्यासोबत टाळ्या वाजवायच्यात. याची जादू काय आहे आणि याच्यामुळं बक्षीस मिळतं ते का, कसं बक्षीस मिळतं ते नंतर सांगणार आहे मी. गणेश रेडी? गणेश हा हात वरती करा सगळ्यांनी. हात वरती. माझ्यासोबत टाळ्या वाजवायच्या. हा 1 2 3. हा सोबत सोबत. दिदी टाळ्या. हा क्या बात है. होम मिनिस्टर गुलाबाचं फुल केसात लावलेल्या वहिनी. हातवर हातवर. क्या बात है. जन्नत का नक्शा आ गया जब सामने. जन्नत का नक्शा आ गया जब सामने. और से भी दिल बहला हम लगे तुझे ढूंढनी. या वहिनींकडनं आपण सुरुवात करणार आहोत. वहिनी तुमचं नाव? पूजा अनिकेत फराकटे. पूजा वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळे एवढ्यासाठी आहेत. वहिनीचा उखाणा ऐकायचा ना? हा वहिनी उखाणा. शिवाजीचा पुत्र धन्यते जिजाऊ अनिकेत रावांची नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. कुणाचं काय तर वहिनीचा फटक्या हात पाय. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी. छाया सुधीर लगडते. उखाणा आजच घ्यायचं. अगं बया बया वहिनीला आज. हा महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वाकून सुधीरावांचं नाव घेत तुमचं सगळ्यांचं नाव मान राखून. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदते. जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. स्मिता विशाल पारखी. उखाणा. आईसारखी सासू आणि वडिलांसारखे सासरे. आज मला लाभले विशाल रावांचं नाव घेते त्यांचं मान राखून. कुणाचं काय तर वहिनीचा. कोणाला तरी उखाणा येतो का नाही? टाळ्या वाजवा वहिनींसाठी पण. हा तुमचं नाव वहिनी? सदा अतुल गोडके. उखाणा. पैठणी आवडते मला घालायला. अतुल रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या दिवसाला.
यातला थोडा तरी संपला बाया टाळ्या वाजवायच्यासाठी. हा वहिनी तुमचं नाव? याला हात लावू नका, करंट वरती आहे दादा, करंट वरती शॉक लागतो ना. हा माझे नाव सौ सोनाली संदेश गोडांबे. माझं नाव रमेश परळीकर. आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 7 वाजले. वहिनी पहिले काय तुम्ही टीव्हीवर बातम्या सांगायला होत्या का? नाही तुमचा आवाज सेम अँकर सारखा. जरा जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. हा संसार करूनही केला परमार्थ, संसार करूनही केला परमार्थ. संदेश रामांचं नाव घेते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हा वहिनी संगीता विलास खेंगरे. थांबा की बाया बाया, वहिनीला लय काय. हा पायातली जोडी पतीची कोण, विलासरावांचं नाव घेते. खेंगऱ्यांची सून. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? स्वाती निलेश शेळके. उखाणा? सोन्याच्या वाटीत चांदीचं म्हणे निलेशराव माझ्या कुंकवाचं धनी. क्या बात आहे. कुंकू चढल काळ मनी मयाळू गमा साधने. आज कुंकू चढल काळ मनी मयाळू गमा साधने. आणि तोच आदर हाय ग जीवाला, माझ्या जीवाला. सुखी हाय मी माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला, माझ्या भावाला. सुखी हाय मी माझ्या गावाला. वहिनी तुम्ही म्हणजे त्यांना उखाणा शिकवायला आले का? अगं बया बया, ओय पाठी म्हणाल्या हो भाऊजी माझा ऐका की. मी म्हणलं काय झालं बाबा आता. हा यांना शिकवायला आले का तुम्ही? कुणाला शिकवता याच्यापैकी? म्हणजे तुम्ही कुणाची करवली होणार? मी मास्तरीन आहे बघा. अगं बया बया, तुमचं झालंय का? म्हणजे काय आहे का? वेगळं दिसलं मला, म्हणलं तुमचं झालंय का नाही काय माहिती. बोलवतो नक्की गरज पडल्यानंतर. तुमचं नाव काय वहिनी? यांचं? अहोंच ते उखाण्यातून सांगणार, असं नाही सांगणार. अगं बया बया, वहिनी लय दिसताय चॅप्टर. हा सांगा, उखाण्यातून सांगा. नंदकुमारराव आमचे भारी हँडसम. नंदकुमारराव आमचे भारी हँडसम. कॉलेजात त्यांच्या भोवती मुलींचे घोळके. आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा कोण? बाबाजी शेळके. बाबाजी शेळके. बाबाजी शेळके. बया इथे या. तुम्ही एवढ्या खालून चालत आल्या, म्हणलं चांगला उखाणा घेतला. बाबाजींचं उखाण्यात नाव घेतलं, त्याच्यासाठी वेळीसाठी जोरात टाळ्या. आणि काय म्हणलं कॉलेज काय तुमच्या उखाण्यामध्ये काय? म्हणजे आमचे नंदकुमारराव हँडसम आहेत ना, तसे लाजाळू आहेत, पण मुलींचे घोळके. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है. कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है. धन्यवाद बहिणी, थँक्यू. खूप छान तुमच्या उखाण्यामध्ये कॉलेज आलं म्हणून हे गाणं घेतलं. साऊंड दादा, साऊंड इंजिनियर दादा, जरा गाणं सुरू झाल्यानंतर इफेक्ट द्या ना माईकला फक्त प्लीज. हा वहिनी कुठे येत होतो का आपण? हा तुमचं नाव? रेखा रघुनाथ गावारे. आणि उखाणा? गणेश. हा पेरूच्या बागेत पोपटाला गमतीला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणले. इफेक्ट दादा. आग तुझ्या ग बोल्याला आता मी मागले. आवड मला ज्याची मी त्यालाच आणले. तुझ्या ग बोल्याला आता मी मानले. शहराची काळी मैना लागली डोलायला, बघा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. तुमच्या उखाण्यामध्ये ते पोपट आला ना म्हणून. हा पेरूच्या बागेत पोपटाला गमतीला. रघुनाथरावचं नाव घेते सवस्तीच्या पंक्तीला. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. जय श्री राजू मोहिते. उखाणा? सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरवला पिछा. सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरवला पिछा. राजूरावांसाठी अखंड सौभाग्य मिळावं हीच माझी इच्छा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी. पण छान उखाणा.
मला जर वाटलं ना उखाणा हटके तर मी तुम्हाला डायरेक्ट सेमीफायनल मध्ये घेणार ना. खेळायचं सुद्धा म्हणजे तुम्हाला टेन्शन ठेवणार नाही. वहिनी माझं नाव बायडा रामदास ढाकर. उखाणा याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. चांदीचे मणी तोडले, काळे मणी तोडले, चांदीचे मणी जोडले, रामदासरावांसाठी आईबाप सोडले. बरं झालं भया, नाही तर आमच्या रामदास भाऊंना बायको करून त्याच्यात. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. अश्विनी गणेश गाडे. अश्विनी जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीच आणि बाणी ग. ये ना प्रिये तू ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाना रसीला, दे प्यार जरा सा नशीला. मी तर प्रेम दिवाना रसीला, दे प्यार जरा सा नशीला. वहिनी आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? बया त्यांना माहितच नाही एवढी चांगली बायको भेटली आपल्याला. जरा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा व्हिडिओ आमच्या युट्यूबला येतो, त्यांना दाखवा, नक्की गाणं म्हणतील. हे बघा महिलांवरती बरीचशी गाणी आहेत. आता समजा यांचे मिस्टर आहेत, नवरा बायकोचं भांडण होतच, भांडण झालं एकमेकांना बोलत नाहीत, रुसून बसतात. फक्त घरी बसल्या बसल्या गाणं म्हणायचं अश्विनी. हे काय म्हणणार, मी तुम्हाला बोलत नाही. तेव्हा मी तुला बोलतच नाहीये, मी गाणं म्हणतोय. त्याच्यातच भांडण भेटून जातं. मग या ज्यांना अशा नावाची बायको भेटती ते नशिबानच आहेत ना, ज्यांना अश्विनी नावाची. त्याच्यानंतर शीला, मुन्नी, शालू, शांताबाई. पुन्हा सिरियल मधल्या सुद्धा सगळ्या बायकाच फेमस आहेत. शीतली, अंजलीबाई, शनाया, माझ्या नवऱ्याची बायको. पुरुषांसाठी एकच गाणं, शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव आता आला. आला बाबूराव आता आला बाबूराव, हा आला बाबूराव आता आला बाबूराव. प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन बाबूराव, एक मियाला एक मराई टाकला. आता काय लहान पोराचं नाव बाबूराव कुणी ठेवत नाही. पण महिलांवरती अजून गाणी येणार आणि महिला अजून फेमस होणार. महिलांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हा होईल. शंकराच्या पिंडीवर बेलाचा पान तेथे वाकून, गणेश रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. माझ्या कानानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या कानानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या कानानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. एक वर्षानं आपलं दर्शन कानानं गौरीला गावलं, माझ्या कानानं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. हा उखाणा. सॉरी, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. या पुढे. हा महादेवाच्या अगो भया भया महादेवाचं मंदिरच बांधून टाकलं. हा महादेवाच्या मंदिरापाशी घोटोडे माझे गाव, गावात बांधते माडी, माडीला लावते चहा. माडीला का साडीला? या माडीला चाप लावला पाहिजे. हा माडीला घालते साडी, साडीला लावते चहा. नामदेव माझा बाप, दारात लावते जाई. मंगल माझी आई, पाण्याला गेली गवळण. बायडाबाई माझी मावळण, पाण्यात सोडते नाव. गणपत महादेव माझे भाव, देवापाशी लावते पंथी. राजेंद्रराव माझे पती, मी त्यांचे सहभागी होते. वाजव काळ्या वाजव. कधी कधी होता असं, पण टेन्शन घ्यायचं नाही. हा होईल. कल्पना पडळघरे. उखाणा. रामाने राज्य केले, भरताने नाकारले, बाळासाहेबांच्या जीवासाठी श्रीबन स्वीकारले. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, मेरे राम. हा होईल. उज्ज्वला गणेश पडळघरे. उखाणा. लाडक्या बहिणींचे पैसे आल्यावर मेसेज पाहते वाकून वाकून, लाडक्या बहिणींचे पैसे आल्यावर मेसेज पाहते वाकून वाकून. गणेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. कुणाचं काय तू बहिणीचा फटक्यात पाय. या इकडे देऊ का ना, मी शिकवतो तुम्हाला. हा
नाही नाही, हे चुकाना पण नीट येतो माहिती का तुम्हाला? हा घ्या, व्हायरल उखाणा मी शिकवतो बरोबर. लाडक्या बहिणीचा मेसेज बघते वाकून वाकून यांचं नाव घेते 2 पॅक टाकून. असा काय ते उखाणा? लाडक्या बहिणींचा मेसेज आल्यावर मेसेज बघते वाकून वाकून. लाडक्या बहिणींचा मेसेज आल्यावर मेसेज बघते वाकून वाकून. गणेशरावांचं नाव घेते 1 पॅक टाकून. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी, यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. सन्माननीय पिंपरी चिंचवडच्या सन्माननीय नगरसेविका सौभाग्यवती मायाताई बारणे ताईंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कार्यक्रमाच्या वतीनं ताईंचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. ताईंना विनंती आपण मंचावरती या ठिकाणी यायचंय. हा होईल. वैशाली राजेंद्र देसाई. सन्माननीय रुपालीताई बोडके यांना विनंती आपण सन्मान करण्यासाठी उपस्थित राहायचं मंचावरती. होईल उखाणा. निळ्या आकाशातून विमान चाललं फास, राजेंद्र रावांचं नाव घेते सर्वांसाठी खास. टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. हा वहिनी. पूनम राहुल शेळके. उखाणा. मुळशी तालुक्यात पिंपोळी माझे गाव, गावात होती माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावला चाप, दत्तात्रय माझा बाप, दारात होती जाई, उषा माझी आई, पाण्याला गेली गवळण, छाया माझी मावळण, पाण्यात होती नाव, अतुल माझा भाव, समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती, राहुलराव माझे पती, मी झाली त्यांची सौभाग्यवती. 7 समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई, मैं तेरे पीछे पीछे आ गई. जुल्मी मेरी जान, ओ जुल्मी मेरी जान, तेरे कदमों के नीचे आ गई. 7 समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई, मैं तेरे पीछे पीछे आ गई. सन्माननीय मायाताई यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद. मायाताईंसाठी सगळ्या महिलांनी जोरात टाळ्या वाजवा एकदा ताईंसाठी. हा होईल. ऋषिका योगेश सातो. उखाणा. आई बाप माझे प्रेमळ, सासू सासरे माझ्या हौशी, योगेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. होईल. शिवकन्या नितेश सुरवसे. उखाणा. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालते वाकून, नितेश पाटलाचं नाव घेते तुमचा मन राखून. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा वहिनी. दीपाली युवराज केमसे. उखाणा. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, युवराजराव कृष्ण, मी त्यांची राधा. राधा ही बावरी, हरेची राधा ही बावरी. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्यात नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कोणाची बघते. त्या सप्तशुरांच्या लाटेवरुणी साध ऐकुनी होई राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी. सारिका भरत बोडके. उखाणा. मटणाची केली भाजी, त्यात खोबरं घालते किसून किसून, भरतराव गेले रुसून, मीच खाली चाटून पुसून. कसले आवडत आहे. टन वाजलं मटण शिजलं, टन वाजलं मटण शिजलं, हरण दुखती दाड सजनी, रसा रसा वाढ, हरण दुखती दाड सजनी, रसा रसा वाढ. टन वाजलं
मटण शिजलंय टन वाजलंय मटण शिजलंय हाडानं दुखती दाढ सजली रसाला सवार हाडानं दुखती दाढ सजली रसाला सवार वहिनी डेंजर आहेत एकटीच खाऊन टाकलं म्हणते हा वहिनी तुमचं नाव आशा संतोष केमसे उखाणा लाल मणी तोडलं काळं मणी जोडलं संतोष रावांसाठी आईबाप सोडलं बरं केलं बाया हा वहिनी सपना किशोर केमसे उखाणा सासरे माझे शंकर सासू माझी पार्वती दीर माझा गणपती ननंद माझी सरस्वती किशोरांचं नाव घेते मी सौभाग्यवती भैया तुम्ही बोळा शंकर सगळा घरातच आणना नैनों में सपना सपनों में सजनी सजनी पे दिल आ गया हो सजनी पे दिल आ गया अरे नैनों में सपना सपनों में सजनी सजनी पे दिल आ गया हो सजनी पे दिल आ गया हो सजनी पे दिल आ गया वहिनी ज्योती भोसले यांचं ज्योती जालिंदर भोसले हा उखाणा तालुका मुळशी जिल्हा पुणे पुण्यात माझं गाव तालुका मुळशी जिल्हा पुणे पुण्यात माझं गाव चौकून बंगलं बंगलेल्या दाराला कळ्या कड्याला कुलप कुलपाला किल्ल्या किल्ल्या कोणाजवळ बाबनाजवळ बाबन म्हणतो नाव घे मुली नाव काय भुकाचं हळदी कुकानी भरले ताट आणि माझ्या शिवरायांनी याच महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला म्हणून आई तुळजाभवानीला समया लावते 360 जोरात टाळ्या वहिनींसाठी वाजल्या पाहिजे हा अपेक्षा अमित केमसे उखाणा रामेश्वराच्या मंदिर अगरबत्तीचा वास अमित रावांच्या तोंडात पेड्याचा घास अगो बया कोण मटण चारते कोण पिढे चारते टाळ्या वाजवा वहिनींसाठी हा वहिनी शैला बापू तापकीर उखाणा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामांनी लिहिली गाता बापू साहेबांचं नाव घेते चरणी ठेवते माता क्या बात आहे जोरदार टाळ्या वहिनी कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा बोला पंढरीनाथ भगवान की जय रुपाली विठ्ठल केमसे उखाणा तिरंगी झेंड्याला अशोक चक्राचे खून आणि विठ्ठलरावांचं नाव घेते केमसे यांची सून क्या बात आहे जोरदार टाळ्या वहिनींसाठी सुद्धा वहिनी माया दत्तात्रय पारखी काय प्रॉब्लेम नाही आरामाने आता 2च राहिल्यात हा मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण मी अर्ध्या तिकिटात आले माहेरी दत्तात्रय रावांचं नाव घेते एसटी महामंडळाचं काय प्रॉब्लेम नाही आरामाने घ्या वहिनी असा हात ठेवायचा ठेवा हा म्हणा ऑल इज वेल हा म्हणा ऑल इज वेल हा घ्या परत घ्या हा कार्यक्रमच तुमच्यासाठी आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पण आणि बाबाजींच्या पण लाडक्याच बहिणी आहात काही काळजी करू नका हा मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण दर महिन्याला पैसे आले का बघते मेसेज वाकून अर्ध्या तिकिटात माहेरी जाते नवऱ्याला घरी एकटं टाकून एसटी दत्तात्रय रावांचं नाव घेते एसटी महामंडळाचा मान राखून अगो बया टाळ्या वाजवा वहिनींसाठी हा वहिनी बोडकेवाडी पासून चांदे फाट्यापर्यंत पेरला लसू तुमचं नाव सांगा की बया तुम्ही पेरणी चालू केली सविता बोडके यांचं सविता शिवाजी बोडके हा आता पेरा लसूण बोडकेवाडी मधून चांदे फाट्यापर्यंत पेरला लसूण होम मिनिस्टरचा कार्यक्रम खेळायला आले माझ्या मिस्टरांच्या रिक्षात बसून तुमचे मिस्टर रिक्षा चालवतात आहे का नाही कामावर जायला उशीर झाला कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला गवाटही बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला गवाटही बघतोय रिक्षावाला
सगळ्यांना माहिती असेल, महाराष्ट्रात, आपल्या गावात, भारतात नव्हे तर जगात ज्या गाण्यानं धुमाकूळ घातला ते महिलांवरती गाणं होतं. त्या गाण्याचं नाव आहे शांताबाई. कोणाकोणाला गाणं माहितीये? सगळ्यांना माहितीये. ते गाणं ज्यांनी बनवलं ते संजय लोंढे. आणि त्याच बरोबर आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे. एकदा गणेशसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. गणेशला संगीतातलं उत्तम ज्ञान आहे, त्याला सरस्वती प्रसन्न आहे. त्याला कधी कुठलंही गाणं आठवलं तर तो एका शब्दावरती लगेच गाणं उचलतो आणि तो गाणं गाताना अजिबात वाचून गाणं बोलत नाही. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आमच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक अशोक जाधव, कीबोर्डिस्ट, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. आमची म्युझिक टीम आहे, त्यांची ओळख करून देतो. त्याच्यानंतर साईड रिदमवरती आहेत अभिजित घोडके, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. आणि ढोलकीवरती आहेत ढोलकी झाली बोलकी या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली ढोलकी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली असे आमचे गुरुवर्य लखनजी आडागळे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर गेम्स लावण्यासाठी सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? ये सोनू ये. जगन ये. हा गेम्स डिझायनर आहे आमचा शुभम नुळे, एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी. आणि दुसरा जगन मेत्रे, याच्यासाठी पण जोरदार टाळ्या. हे सगळे कलाकार आहेत, गेम्स डिझाईन लावतात ते. आणि हा जो शूटिंग करणारा मुलगा आहे तो प्रशांत पाडाळे. तुम्ही मोठमोठ्या गाड्यांचे जे ऑफिशियल व्हिडिओ बघता, रेड बुल असेल, वेपर्स असेल, अशा ब्रँडेड कंपन्यांचं शूट करण्याचं काम प्रशांत करत असतो. आणि त्याच्या हातात मोठे कॅमेरे असतात, पण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्याकडे किती मोठा कॅमेरा देतो बघा. एकदा जोरदार टाळ्या आमच्या टीमसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे स्टेज अतिशय उत्तम आहे, लाइटिंग सुद्धा खूप छान आहे. मी किती चांगला असलो तरी माझ्यावर लाईट नाही पडली तर मी काळाच दिसेल, पण स्वतः अंधारात बसून आम्हाला उजेडात ठेवणारे आमचे लाईट इंजिनियर, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यांनी स्टेज बांधलाय, तुम्ही ज्या खुर्च्यांवरती बसलात, या लोकांना आपण विसरून जातो, कारण 3-4 दिवस झालं मेहनत करून हे लोक काम करतायत. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माझा आवाज कितीही छोटा असला तरी तो मोठा करण्याची ताकद साऊंड इंजिनियर मध्ये आहे आणि ते आमचे साऊंड इंजिनियर आमच्या समोर बसलेत. एकदा साऊंड दादांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर या माळीला गुंफण्यासाठी एक दोरा लागतो, गुरुमणी लागतो. ते गुरुमणी म्हणजे आपले बाबाजी शेळके साहेब, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि वेळ न लावता लगेचच आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. मळ्या जय मल्हार रोहिणी या इथं या तुम्हीच. काय नाही वेळा लय पिवळी साडी घातली, म्हणलं कुठं खंडोबाच्या नादाला लागायचं, म्हणून तुम्हाला जय मल्हार. चला मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात. वहिनी पटापटा उड्या मारायच्या. हा मळ्यात अंगा असं टाटा बाय बाय खाली. चला या वहिनी इथे या. एक जागा रिकामी झालेली की लगेच थांबायचा. चला 1 2 3. मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात. हा तुम्ही टाटा. तुम्ही तळ्यात आल्याच नव्हत्या ना, तुम्ही पण टाटा बाय बाय. या वहिनी दोघी जणी या इथं. चला चला या या वहिनी या बया बया. हा चला रेडी 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात मळ्यात अंगासह टाटा. या वहिनी त्यांनी तुमच्यासाठी जागा केली त्यांनी. हा चला रेडी 1 तळ पुढं मळ पाठीमागं. तळ्यात मळ्यात तळ्यात, मळ्यात मळ्यात. अगं बे वहिनी आराम या. नाही ना, नाही 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 नाही. हा थांबा थांबा थांबा. नाही नाही मी तोंडावर पडल्याशी आवड देत नाही ना, काळजी करू. थांबा. चला मळ्यात अंगा असं टाटा बाय बाय. रिक्षावाला रिक्षावाला. वहिनी रिक्षात बसून आल्या बाया. बघतोय रिक्षावाला वाट त्यांची, बघतोय रिक्षावाला. हा बघतोय रिक्षावाला वाट त्यांची, बघतोय रिक्षावाला. आउट झालेल्या वहिनींना सुद्धा आम्ही खेळाय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तुम्ही एकदा आउट झालात परत चान्स घेता येणार नाही असं काही नाही. आम्ही घेणार तुम्हाला सुद्धा. चला रेडी 1 2 3. तळ्यात मळ्यात, मळ्यात मळ्यात तळ्यात, तळ्यात 1 2 3. टाटा. इकडे नाही फोन केला. हा या या वहिनी. त्या वहिनीला सेंटर मध्ये घ्या. तुम्ही इथं वहिनी तुम्ही पलीकडे सारखा वहिनी जरा. हा या तुम्ही थांबा कुठं बी. त्यांना सेंटर मध्ये घ्या. हा घ्या इथं. हा चला रेडी. हा काय म्हणल्या?
पुढं काय? आता पुढं काहीच नाही, माग मळे. हा हा चला मळ्यात. हा वहिनी दोन्ही पाय एकदाच. नाही तुम्हाला मी मुद्दाम सेंटरला घेतलं वहिनी, म्हणलं वहिनी मजबूत आहेत. आज 2-4 किलो वहिनीचं कमी झालंच पाहिजे. बरं वहिनी ही गेम आहे ना अजून 15-20 मिनिटं चालणार आहे. समजा 15-20 मिनिटात तुमचं लय नाही 3 किलो जर वजन कमी झालं तर कसं वाटतं? अगं बया वहिनी त्याला 6 महिने 15 मिनिटं उड्या मारावं लागतात. चला रेडी? हा 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी टाटा दोन्ही पाय एकदाच टाका. तुम्ही खाली जावा वहिनी. बाय बाय तुम्ही आउट झाले. वहिनी दोन्ही पाय एकदाच टाका. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात. गेल्या तर काय प्रॉब्लेम नाही नाही वहिनी काय प्रॉब्लेम नाही ना? नाही. माऊली शेठ शेळके कुठे आहेत? माऊली शेठ आहेत का? माऊली शेठ हात वरती करा. कुठे आहेत तुम्ही? नाही आहेत का नाही बघितलं. एकदा जोरदार टाळ्या माऊली शेठ शेळके यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्या पाठीमागे खूप धावपळ आहे. एखाद्या वेळेस गरज पडली तर त्यांना सांगायला लागणार आहे मला की एक JCB मागवायचा का? ते सगळं त्यांच्याकडे टेंडर काय मागवायचं काय नाही मागवायचं का वहिनी? उडी मारता का नाही? मारते म्हण. माऊली शेठ तुमचं टेन्शन कमी झालं. नाही तर भैया JCB. चला रेडी? 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात. टाटा. बरं झालं भैया. चंद्रकांत दादा कुठे? त्यांचा आवाज आलता मला. कुठे? या नाही या. त्यांनी आठवण करून दिली मला. सांगतो मी किस्सा काय होता ते. चंद्रकांत कोकाटे अतिशय सुंदर आणि उत्तम महाराष्ट्रामधला निवेदक आहे, ज्याचा आवाज ऐकल्यानंतर सुद्धा माणसाच्या मनाला बरं वाटतं. आणि येणारे कुठलेही पाहुणे असू द्या त्यांना फक्त नाव सांगितलं आणि पद सांगितलं. बऱ्याचशा नेत्यांचे पद नाव सगळं त्यांना पाठ आहे. आणि एका नाही तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण मंत्र्यापासून आमदारांपासून आणि खासदारांपासून सगळ्यांचे पद पक्ष पाठ असणारा व्यक्ती, उत्तम आवाज, उत्तम भाषाशैली असा हा माझा मित्र आहे चंद्रकांत कोकाटे. सातारा जिल्ह्यामधला आहे. यांच्या गावात सुद्धा मी कार्यक्रम केलाय आणि बऱ्याच दिवसापासून मला वाटतं आमची 12 ते 15 वर्ष झालं ओळख आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही परत एका स्टेजवरती आलोय. जर तुम्हाला माझा कार्यक्रम आवडत असेल ना तर चंद्रकांत कोकाटे यांच्यासाठी एकदा हात वरती करून सगळ्या महिलांनी जोरदार टाळ्या वाजवतो. धन्यवाद. बाबाजी हा माणूस असा माणसाला खळखळून हसवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या स्टेजवरती निवेदनाची संधी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मला मिळाली आहे. आणि पर्रिकर हे लोकांचं प्रेम आहे म्हणून 14 वर्ष आज मी सातारा जिल्ह्यात इथं आलो, कारण या लोकांचं प्रेम आहे. एकदा जोरदार टाळी बाबाजींसाठी झाली पाहिजे. असा माणूस या मातीत उभा आहे तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी. मला अभिमान एका गोष्टीचा आहे बाबाजी, तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाची वारकरी आहात आणि त्या वारीच्या मार्गावरती असणाऱ्या मानदेशी माशिमला मी आहे आणि तुम्ही वारकरी आहे, मी वारकरी आहे. आणि या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत. तुमच्या पाठीमागं भक्कमपणे आशीर्वाद देण्यासाठी आले. एकदा जोरदार टाळ्या बाबाजींसाठी मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी रमेश पर्रिकर आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. त्यावेळी आहेत ना त्या अजून म्हणजे नियोजनामध्येच आहेत, महिलांमध्येच आहेत. कुठलाही मीपणा नाही. कार्यक्रम आमचा आहे, आम्ही आयोजक आहेत, अजिबात नाही. मी ताईंना बघितलं, ताई महिलांमध्येच आहेत, अजून सुद्धा महिलांमध्येच फिरतायत. एकदा जोरदार टाळ्या मंदाताईंसाठी पण झाल्या पाहिजेत. खरं तर आमचा कार्यक्रम आहे ना हडपसर साईडला होता. त्या वहिनी ज्या होत्या ना तशाच वहिनी होत्या. आमची गेम चालू होती तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. मी पाठीमाग होतो, मळ्यात म्हणलो, पाठीमागून पुढे आलो, तळ्यात म्हणलो, पुढे आलो, तळ्यात म्हणल्यानंतर पुढे बघितलं तर वहिनी गायब. वहिनी खालून मला बाहेर काढा. तसं काय नाही. आणि मी काल म्हणजे रील्स वरती मला रील्स मेन्शन केली होती. अतिशय स्वतःच्या दृष्टीने पायाने चापून स्टेज बघणारे बाबाजी शेळके होते, ज्यांनी त्या रील्स मध्ये सुद्धा दिसतंय की असा स्टेज
त्यांनी चापून बघितलाय, कारण महिला खेळणाऱ्या महिलांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, आपल्या कार्यक्रमाला आलेली महिला सुखरूप घरापर्यंत पोहोचली पाहिजे याची दक्षता त्यांनी स्टेज बनवताना सुद्धा स्वतः उभा राहून घेतलेली आहे. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या बाबाजींसाठी झाल्या पाहिजे. अजिबात म्हणणार नाही किती मी उड्या मारा. चला मळ्यात, हा तळ्यात. मी खेळू वहिनी, तुम्ही काय करता? तळ्यात मळ्यात खेळ. बया बोंबला. तुम्ही काय करता वहिनी? माझं फोटोचं दुकान आहे. अगं भैया तुम्ही फोटोग्राफर आहेत का? अब्बू आंबला. मग इथं तुमचा एखादा फोटोवाला बोलवायचा ना फोटो काढायला तुमचे. चांगला व्यावसायिक आहे. तुम्ही काय करता? घरीच असते. बर तुम्ही? गृहिणी. तुमचं लग्न कधी झालं वहिनी? 8 वर्ष झाले. 2019. 19 ला झालं. जोरात टाळ्या वहिनीसाठी. म्हणजे तुम्ही लॉकडाऊन मधले. हो. तुमचं? 2013 मध्ये. अच्छा. मग 8 वर्षामध्ये काय प्रगती? बोला की बाय. वहिनी असं का करताय? काय प्रगती लग्नानंतर? वहिनी तुमचं कधी झालं? माझं 2007 मध्ये. लय जुनं बाया तुमचं. तुम्ही यांच्यापेक्षा जुन्या दिसताय. तुमचं? 2022 मध्ये. 22 या नवीन आहे. तुमचं? 2015. 15. हा तुम्ही पलीकडे सारखं वहिनी. 2022 मध्ये तुमचं झालं ना. तुम्ही काय करता? दुकान आहे आमचं भेळीचं. हा. मग लग्नानंतर काय प्रगती? काय नाही, ते दुकानच चालवायचं आपलं. तुमचं? मी टीचर आहे श्री विद्याभवन स्कूल मध्ये. लग्नानंतर काय प्रगती? बोला की बाय, लाजता काय एवढं? अहो बोला की वहिनी. हसू हसूच बियाजार. तुम्ही टीचर आहेत ना? नक्की का फसवताय बाय आम्हाला? बाय बोलायला एवढं घाबरत आहे म्हणलं. हा काय प्रगती? अहो काय बोलायचं बाया. हा हसून घ्या आधी. हात खाली करा, हात खाली करा, हात खाली करा. हा अहो बोला की बाय वहिनी. काय करायचं बाबा यांचं? हा हसून घ्या आधी. ते पिक्चर बघितलाय का तुम्ही? वेलकम. वहिनी तुम्ही वेलकम पिक्चर बघितलाय का? बरं वेलकम पिक्चर पाहिलाय का? वेलकम पिक्चर त्यात नाना पाटेकडे माहिती का? कंट्रोल उदय कंट्रोल कंट्रोल तसं. हा काय बुवा मिळायचं बाय बिचारी. हसू हसू पोटात दुखायचं. थांबा थांबा वहिनी. चला रेडी. 1 2 3 माया तळ्या तळ्या. अंगा असं जवळ फोटो काढायला. इकडे बोल. टाटा बाय बाय. पाय तुमचा बघा की आता मी पाय. हा फोन गेला त्या म्हणून मागाले मागे. कसं बया खरंच गेलं तर नाही ना? वेळी तुझं खोटं बोलणं का चांगलं नसतंय. देव पकान कापते. चला रेडी. 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. आता बाया मी एकटीच आऊट झाले का? चला 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. टाटा. तुम्ही उडी कुठं मारली? मी मागं जाऊन पुढे आलो. नाही मग जावा जावा बाया. टाटा. तुम्ही उडीच नाही. नाही वहिनी टाटा. नाही तुम्ही उडीच नाही मारली आधी. जावा. तुम्ही काय करता? चला रेडी. 1 2 3 तळ्यात. हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. सगळ्या हुशार झाल्या. जरा जवळ जवळ या वहिनी. सारखं सारखं इकडे. टीचर वहिनी सारखं बया. हा चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अंगा असं टाटा. वहिनी बाय बाय. काय प्रॉब्लेम नाही ना वहिनी? नाही तर बया पुन्हा लिंबू नारळ पळवताल आम्हाला. टांगडांग 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 टांगडांग. होम मिनिस्टर वाले लई चुकला. काय सांगत बिगत येत नाही ना? हा नाही तर पुन्हा लिंबूच द्या नारळच द्या. कुठून आणायचं बाया? चला बिग बॉस फेर जान्हवी खिल्लेकर काही मिनिटांमध्ये पोहोचतीय. पहिलं मंडळी तुम्हा सर्वांना तिला भेटायचंय ना? भेटायचंय ना? इथे 2च मिनिटात. चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. टाटा. चला तळ्यात
मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात वहिनी दोन्ही पाय तुमचं टुकलू टुकलू तसं नाही हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात तसं नाही ना वहिनी दोन्ही पाय चला तळ्यात मळ्यात मळ्यात नाही तोंडावर पडले सुनाय हा चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात टाटा बया तुमचं कसं माहिती का हे वहिनी कसं करतात माहिती का एक पाय रस्सीच्या माग एक पाय रस्सीच्या पुढं मन तळ्यात म्हणलीस तळ्यात म्हणला की मी हा उचलते मळ्यात म्हणला की मी हा उचलते रातभर बोंबल तुझ्या बापाला उचलते गेल्या शेवटी चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात 1 2 3 4 1 2 3 आम्हाला 3 मिळाल्या सेमीफायनल तुम्ही 4 जणी आउट झाल्या टाटा मुरा दिल लगाना सारा जमाना हसीनों का दीवाना जमाना कहे फिर क्यों टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या दिल लगाना बुरा है दिल लगाना सारा जमाना बिग बॉस है जानवी कौन कह रहा है तो आज प्यार कर ले जो कभी भी खत्म ना हो वो एतबार कर ले ये कौन कह रहा है तो आज प्यार कर ले जो कभी भी खत्म ना हो वो एतबार कर ले अरे मान ले मेरी बात सारा जमाना हसीनों का दीवाना जमाना रहे फिर क्यों बुरा है दिल लगाना सारा जमाना बाबाजी मी विनंती करतो जान्हवीजींना घेऊन आपण स्टेजवरती यायचा सर्व कुटुंबीय माझी विनंती आपण स्टेजवरती यायचं लैला हो लैला ऐसी तू लैला हर कोई चाहे तुझसे मिलना अकेला किसी को भी देखो दुनिया भुला दो मजनू बना दो ऐसी तू लैला लैला हो लैला ऐसी तू लैला हर कोई चाहे तुझसे मिलना अकेला ओ मोहब्बत का जिसको सलीका न आया उसे जिंदगी का तरीका न मराठी बिग बॉस फेम जान्हवी कुल्हेकर यांच्यासाठी हात वरती करून सगळ्यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जान्हवीजी आपण बिग बॉस मध्ये आला तिला बोलायला लावायचं ऐकायचं ना तिला जान्हवीजी तुम्ही या मावळ आणि मुळशीच्या या पुणे जिल्ह्यामध्ये आला या मुळशी तालुक्याला प्रचंड मोठा इतिहास आहे दोन्ही बाजूला मुळशी पाहिली तर मुळशी प्रचंड महाराष्ट्राच्या प्रकाश झोतामध्ये पण एक शेतकरी पुत्र महिलांच्या सन्मानासाठी उभा राहिला आणि खऱ्या अर्थानं तो पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी आहे आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणी म्हणून मंदाताई त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि खऱ्या अर्थानं रमेश पर्रिकरांसारखा एक माणूस या मातीमध्ये येतो महिलांना हक्काचं व्यासपीठ देत असताना बाबाजींनी सुंदर असा कार्यक्रम आला मी म्हणत होतो थोडस 5 मिनिटं आला असताना तुम्हाला पण उड्या मारायला लावल्या असत्या पण खूप छान म्हणूनच नाही झाल्या पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कसं वाटतं जान्हवीजी आपण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल टाकलंय बिग बॉस खेळला आणि सूरज सोबत आम्ही तुम्हाला पाहिलं सुरुवातीला थोडस खूप राग यायचा पण नंतर असं वाटलं यार आमची जान्हवी खूप बरोबर खेळते बरोबर ना अरे आवाज कमी येतोय बरोबर ना आम्हाला तुम्हाला ऐकायचं कसं वाटतं या
IT पार्क मध्ये येऊन, कारण जिथं तरुणाईच्या हाताला उद्योग क्षेत्राचं काम मिळतं त्या मातीत येऊन मंदाताईंनी बाबाजींनी सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलात, कसं वाटतंय? काय कसे आहात सगळे? खूप आनंद झाला मला खरं तर आज तुम्हा सगळ्यांना भेटून. आणि आज बाबाजींनी तुमच्यासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे इथे. आणि खरंच मी म्हणेन की आपल्या रोजच्या जीवनातून सगळं आपलं ते काय चूल मूल ते तर रोजच करायचं आहे, पण त्याच्यानंतर वेगळं काय आपण आपल्या स्वतःसाठी करू शकतो, तर हे असे काहीतरी कार्यक्रम असतात. मी काय माझा मोठेपणा करत नाही, पण मीही अशीच होते. सो मला नाही वाटत की कुठलीही स्त्री किंवा त्या गोष्टीला कुठलं तरी वयाचं बंधन असतं असं मला नाही वाटत. कोणतीही स्त्री कुठल्याही वयात सक्सेसफुल होऊ शकते. माझं करिअर मी माझं लग्न झाल्यानंतर, मला मुलगा झाल्यानंतर सुरू केलंय. सो ऑफकोर्स माझी फॅमिली, माझा नवरा सगळेच माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे. सो त्याच्यामुळे हे शक्य झालं. पण मला तेच म्हणायचं की फक्त आता आपण आपलं लग्न झालंय किंवा आता आपल्याला मूल झालंय किंवा आता आपण खूप मोठ्या झालोय की काय आपलं वय खूप झालंय, सो त्या एवढ्याशा गोष्टीने थांबायचं नाहीये. हल्ली जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या. सो हल्ली प्रत्येक वुमन हे बिझनेस वुमन होऊ शकते. सो मला नक्की तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल की घर तर काय संसार आपण सगळेच करतो, संसार करायचंच आहे, त्यात काही शंकाच नाहीये. पण त्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करा आणि स्वतःसाठी जगा, ते सगळ्यात मोठं असेल. सो स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा प्लीज. आज बघा, आज खेळ पैठणीचा होता. सो काहीतरी बक्षीस असेल ना सर? छान, वा वा वा, भरपूर आहेत, बरोबर. सो त्या गोष्टीसाठी तुम्ही सगळे आलात की नाही? सो तुम्हाला माहिती आहे, आपण खेळलो, आपण मेहनत केली, आपण प्रयत्न केला तर आपल्याला सुद्धा हे बक्षीस मिळू शकतं. सो ते फक्त आजच्या दिवसासाठी नसून ते कायम तुम्ही ठेवा, हेच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. अँड वन्स अगेन थँक्यू सो मच. सर मगाशी म्हणाले की बिग बॉस मध्ये सुरुवातीला तुझा राग आला. हो, तो गेम आहे ऍक्च्युली, आणि गेम मध्ये सगळेच हिरो असून चालणार नाही ना, कोणतरी विलन तर पाहिजे, तर मजा येईल नाही का? तो ते विलन आम्ही होतो, म्हणजे आमची टीम. बाकी बिग बॉस जसं सर म्हणाले की तुम्ही आलात म्हणून आम्ही बघायला, तर तसं नाहीये. बिग बॉसचं श्रेय हे सगळ्या कंटेस्टंटचं आहे. जे 16च्या 16 जे आम्ही कंटेस्टंट होतो, मी होती, सूरज, डीपी दादा, कोकण डेट, सगळे 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 हे क्रेडिट ऍक्च्युली सगळ्यांचं आहे. आणि सगळ्यात मोठं क्रेडिट तुम्हा सगळ्यांचं आहे की तुम्ही सगळ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आमचा बिग बॉस बघितलात आणि आम्हाला TRPच्या हायेस्ट रेसमध्ये नेऊन ठेवला. सो थँक्यू सो मच, थँक्यू. आणि थँक्यू बाबाजी, तुमच्या निमित्ताने मला आज या सगळ्यांना आणि तुम्हाला धन्यवाद करण्याची संधी मिळाली. सो थँक्यू 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 मॅम, थँक्यू. आणि एवढंच बोलते मी, फार नाही तर बोलायला खूप काही काही आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू बाबाजी. ही तुमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि ह्या कायम तुमच्या आठवणीत राहणार आहे. जान्हवी सोबत तुमच्या तिघांची सेल्फी यांच्या सोबत झाली पाहिजे, ती तुमच्या सोबत आठवण कायम राहणार आहे. विनंती करतो जान्हवीजी, ती सेल्फी आपल्याला घ्यायची आहे. एकदा जोरदार ट्रॅक लाव दादा. जान्हवी आपल्या सर्वांना भेटायला आले, ती लगेच जाणार नाही, तुम्हा सर्वांशी खूप गप्पा मारणार आहे, पण आपल्याला खेळ सुद्धा पुढे घेऊन जायचा आहे. विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबाजी सोपनराव शेळके सोशल फाउंडेशन आयोजित विनंती करता आपण सर्वांनी जरा ट्रॅक लाव दादा, ट्रॅक. विनंती करतो बाबाजी सोपनराव शेळके सोशल फाउंडेशन आयोजित आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. मी विनंती करणार आहे जान्हवीजीला, सगळ्यांच्या हात वरती पाहिजे टाळ्या. आताच नाही, मी सांगेल तुम्हाला की ज्यावेळेस हात वरती करून टाळ्या वाजवायच्या म्हणजे आपण सेल्फी मध्ये आणि सेल्फी सोबत तुमचा व्हिडिओ सुद्धा निघणार आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या व्हिडिओ मध्ये दिसतील त्या सगळेजण दिसतील. चला, क्या बात आहे, रेडी? चला, 1 2 3 हात वरती सगळ्यांच्या जोरात टाळ्या पाहिजे, टाळ्या जोरात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की.
मग त्याच्यामध्ये बाबाजी सुद्धा दिसतील आणि मंदाताई पण दिसतील. सगळ्यांना आता सेल्फी देणं अवघड आहे ना, त्याच्यामुळे आपण एक सगळ्यांचाच फोटो काढू ज्याच्यामध्ये सगळेजण दिसतील. फक्त फोटोग्राफरला विनंती की आपण पुढे यायचे. कॅमेरामॅन, फोटोग्राफर, हा एवढ्या नाही, बस 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 एवढ्याच पाहिजेत. बाकीच्यांना आपण पुन्हा बोलू या स्टेजवरती बाकीच्या सगळ्याजणी. रमेशजी धन्यवाद. सुनीलजी साळुंके सर, एसीबी सीआयडी पुणे, ॲडव्होकेट गणेशजी भिंगारे विधानसभा उपाध्यक्ष कोथरूड राष्ट्रवादी, पृथ्वी मिस्त्री, सचिनजी कोंडे, आनंदरावजी मोरे, आपण सर्वजण उपस्थित, पार्वतीबाई पोपटरावजी भरणे, माजी सरपंच मानगाव, आपण या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत. सारिकाताई शिंदे आणि अस्मिन तांबुले, आपण या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. थँक्यू. या येऊ द्या वहिनी. घ्या एक फोटो, फक्त एक फोटो आपण घेतोय सगळ्यांच्या हात वरती. आता मागं बघा थोडस बाबाजी, फक्त दोघांनी आमच्याकडे बघा. हा बघा बघा ताई इकडे बघा. घ्या एक फोटो. धन्यवाद. सगळे मान्यवरांना विनंती आपण एक बार हो या आ रहा है तेरा प्यार, मौसम है गाने का, सुनने का, सुनाने का, रातों को जगाने का, ये जीवन ये दुनिया सपना है दीवाने का, ये जीवन ये दुनिया सपना है दीवाने का. रेडी? हाँ. ऐसाला कौन बनेगा करोड़पति, हाय ऐसाला कौन बनेगा करोड़पति, हाय ऐसाला कौन बनेगा करोड़पति, हाय. 3 वहिनींना सन्मानाने सेमीफायनल. हा वहिनी माईकला हात नाही लावायचा, तुमची टीम बोलायचं. हा हाय साला कौन बनेगा करोड़पति, हाय हाय साला कौन बनेगा करोड़पति, हाय हाय साला कौन बनेगा करोड़पति, हाय. सेमीफायनलला वहिनी सुद्धा सेमीफायनलला. हा साला कौन बनेगा करोड़पति, हाय साला कौन बनेगा करोड़पति, हाय साला कौन बनेगा करोड़पति, हाय. हा वहिनी. साला कौन बनेगा करोड़पति, हाय. भैया वहिनीने तर बघा आगात अमिताभ बच्चन आणला. हे साला कोण बनेगा, कपडोर हात बीट टूट. हाय हा साला कौन बनेगा करोड़पति, है साला कौन बनेगा करोड़पति, है सेमीफायनल. हा साला कौन बनेगा करोड़पति, है. अगं बया बया वहिनी काय कुठला गिअर टाकला तुम्ही गाडीला? सेकंड. बया मला टापूटाप चालली असं वाटलं. सेकंडवर एवढी पळती यांची गाडी, टापूटाप किती पळल. हा साला कौन बनेगा करोड़पति, है साला कौन बनेगा करोड़पति, है. आता काय बोलू. एक अजून तुमचा मध्ये गॅप झाला होता ना, आता 3 वेळा कंटिन्यू. है साला कौन बनेगा करोड़पति, है साला कौन बनेगा करोड़पति, है साला कौन बनेगा करोड़पति, है. अगं बाई बाई बाई, वहिनीचा डायलॉग आवडला असेल ना तर वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. चला सेमीफायनलला. काच नाही दिला तुम्ही. बया मागा हावऱ्यासारखा येऊन उखाणा मानला की मला उखाण्याचा चान्स नाही दिला. हा काय मी शिकवायला आली होती सगळ्यांना. अगो बया बया पाठकुत्र्याचा आहे तो बया. हा घ्या. रमेश भाऊजींनी खेळ केलाय पैठणींचा छान, रमेश भाऊजींनी खेळ केलाय पैठणींचा छान. जान्हवीच्या येण्याने वातावरण झालंय मस्त,
आणि नंदकुमारराव आमचे भारी कामसू कायम असतात कामात व्यस्त. अगो बया बया, जोरदार टाळ्या वहिनींसाठी. यांना सेमी फायनलला घ्या रे. हा वहिनी काय नाही द्या यांना 2-4 शिव्या. या इकडे. हे साला कोण बनेगा करोडपती. यो साला कौन बनेगा करोड़पति है. यो साला कौन बनेगा करोड़पति है. यो साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं खाली जाऊ. हा वहिनी. हा एक. तुमचं काय जीसीपी आहे का. तुम्ही बोलणं सुरू केलं बाय. हाय घ्या रे यांना सेमी फायनल मध्ये घ्या. हा वहिनी हसू नका वहिनी, कंट्रोल. तुम्ही सेमी फायनल मध्ये जाणार आहेत. खालच्या हसवतील तुम्हाला. पुढे या पुढे या. हा जाऊ खाली. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. अगं बे. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. गे रे गे जीव जाईल गे. जाऊ वहिनी. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. हा इकडनं. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. हात केला नाही, चांगलं बोलला. जाऊ खाली. हा है साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी हसू हसू घ्या जरा. जाऊ वहिनीकडे खाली. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. दमान बया वहिनी दमान. तुम्ही आता अफजल खान वध केला असता. बिचारीच्या हातात परत तलवार बिलवार काही नव्हती. नाही तर या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान कोतळाच बाहेर. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. 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 आता पाडता का मला स्टेजच्या खाली पाडता. बिचारी अंगावर जायला लागली. काय खाऊन आल्या तुम्ही. काही नाही. उपाशीच आहेत का. तुम्हाला माहिती आहे ना कार्यक्रम झाल्याचं जेवण आहे म्हणून बिचारी जरा पोटात जागा जास्त करायला. ती आज कर नाही का गिळण्यासाठी जागा करतात. घ्या सेमी फायनल घ्या वहिनीला. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. इकडे है. हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति है. एक. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. एक. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है. 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 यांना घ्या रे घे सेमी फायनल मध्ये. हा वहिनी. अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ. हा वहिनी गाणं म्हणतात रे गळा साफ करायला. नाही का मला वाटलं हा करताय म्हणलं गळा साफ करताय. शास्त्रीय संगीत वगैरे झालेलं असेल. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. तुम्ही काय करता. मी हाऊसवाईफ. खरं सांग. खरंच नक्की. नक्की. परत एकदा बघा सेम ऍक्शन करा जसं केलं तसंच. ए साला कौन बनेगा करोड़पति है. नाही मला वाटलं बाया तुमचा कोंबड्या कापायचा काय. वहिनीचा हात बघा आला. हे साला कोण बनेगा करोडपती. कापला कोंबडा. कांदे कापून सवय आहे ना. हा तरी म्हणलंच काहीतरी कापायची सवय. जाऊ वहिनी सेमी फायनल. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. बाया तुम्ही अंगात अमिताभ बच्चन आणली. हा अमिताभ बच्चन अंगात नाही आणायची. बिंदास तुमच्या आवाजात बोलायचं.
हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 जेवढ्या राहिल्या तेवढ्या लगेच लाईनला लागा तिकडे. थांबा थांबा पटकन रशी बशी. हा काय म्हणल्या तुम्ही बोला की बाया. हे साला कोण बनेगा करोडपती. ए साला कौन बनेगा करोड़पति है 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 वहिनी गाणं चालू केलं. कोण बनेगा करोडपती. जाऊ सेम. ए साला कौन बनेगा करोड़पति है 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 बस जाऊ. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 जाऊ. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 जोरात टाळ्या वाजवा या. वहिनी काय म्हणल्या इकडे या. हा तुम्ही इतका वेळ काय करत होत्या वहिनी तिथं बघून तिथं थांबून सांगा बरं. त्या म्हणतात काय बोलायचंय मला परत सांगा. हे साला कोण बनेगा करोडपती. है साला कौन बनेगा करोड़पति है हे साला हे साला. बे वहिनी तुम्ही अमिताभ बच्चन सोडा ना अभिषेक बच्चन सांगत आला. हा है साला कौन बनेगा करोड़पति 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 है पोट भरलं का तुमचं. पोट भरलं का नाही. टाटा बाय. या या बघितलं बघितलं. टाका टाका पटकन एवढा वेळ नाही. हा चला. बचना ए हसीनो लो मैं आ गया बचना ए हसीनो लो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यारों से जुदा बचना ए हसीनो लो मैं आ गया चाहिए थोड़ा प्यार चाहिए थोड़ा प्यार चाहिए जाने बल गुल बदल मेरी बात
ये तेरा मेरा मिलना दिलों का खिलना है खुदा की मर्जी यूं ही नहीं है यार वो तेरे बिन दिल नहीं लगता तेरे बिन दिल नहीं लगता वो तेरे बिन दिल नहीं लगता साजूक तुपातली हिला मावळ्याचा लागलंय ना थोडी साजूक तुपातली हिला मावळ्याचा लागलंय ना मंदी गजरा फिरतन गजऱ्यावर नजरा कसा मंदी गजरा फिरतन गजऱ्यावर नजरा याला पोरीचं बघून घ्या नवा नवा नखरा याला पोरीचं बघून घ्या नवा नवा नखरा बघा बघा कशी तोऱ्यानं चालते चालताना हिची कंबर हालते बघा बघा कशी तोऱ्यानं चालते चालताना हिची कंबर हालते नागिनी वाणी अंग हे डोलते नागिनी वाणी अंग हे डोलते पोरांच्या कोणाचं पाणी घालते जैसा चंद्राचा तुकडा हिचा गोरा गोरा मुकडा जैसा चंद्राचा तुकडा हिचा गोरा गोरा मुकडा याला पुरीचं बघून घ्या नवा नवा नखरा तुमच्याकडे प्लेट नाही येत ना थोडं पाठीमागे सरका आता सरका पाठीमागे सरका आणि खाली बसा रमेशजी 1 मिनिट बघतो हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदिच्छाने बारामती लोकसभा मतदारसंघाचे शिक्षण समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय तात्यासाहेबजी देवकर आपल्याला विनंती करतो आपण मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी पुढे यावं तीनही मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे देवकर साहेब या रमेशजी सुरू करा ज्यांना प्लेट दिली त्यांनी उठायचं प्लेट घ्यायला ज्याच्या हातात प्लेट आहे त्यांनी उठायचं तुझ्या रूपाचं चांदण्यात पडलंय ना मला भिजू द्या माझं काळी झलकलंय ना चुना गाणं वाजू द्या माझं काळी झलकलंय ना चुना गाणं वाजू द्या 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 आशो हल्ली नवाकली सोरी नाही घोड्यावरती चढलो मी हल्ली नवाकली सोरी नाही घोड्यावरती चढलो मी हातात कट्यावर शिंग बांधून मला डब्यावात पडलो मी माझं गाडी लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं गाडी लागलंय नाचून गाणं वाजू द्या तिला पाहता धावू लागला वाहू लागला वारा अरे तिला पाहता धावू लागला वाहू लागला वारा तिचा सरकला पदर सूर्याचा चढू लागला पारा
मला निजू द्या माझं काळीज लागले नाचून गाणं वाजू द्या माझं काळीज लागले नाचून गाणं वाजू द्या 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 बघतोय रिक्षावाला गवाट हिची बघतोय रिक्षावाला आता बघतोय रिक्षावाला वाट हिची बघतोय रिक्षावाला आता कामावर जायला जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना बघा आता गेम कशी आहे माहितीये का स्टेज वरती गाणं लागणार गाणं लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या जागेवरती डान्स करायचा आहे लाडक्या बहिणींना साथ देण्यासाठी शंकरभाऊ मांडेकर यांचा सन्मान बहिणी जोरदार हातवरती सगळे आले लोकप्रिय आमदार लाल मातीतला पैलवान आदरणीय शंकरभाऊ मांडेकर आपलं मनापासून स्वागत आहे कपाळावरती गंध डोक्यावरती टोपी आणि गळ्यात तुळशीची माळ हाच आपला अभिमान आदरणीय शंकरभाऊ पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी येतो जरा टाळ्या पाहिजे इकडच्या टाळ्या हातवरती जरा श्री छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होत आहे आदरणीय लोकप्रिय आमदार मुळशीचा अभिमान आणि स्वाभिमान दमदार नेतृत्व आदरणीय शंकरभाऊ मांडेकर लावलं गाणं जरा टाळ्या झाल्या पाहिजे बहिणीनो भाव आलाय भाव आपल्या बहिणीच्या पाठीमागं ताकद उभी करण्यासाठी अन्नताईंच्या पाठीमागं आशीर्वाद देण्यासाठी शंकर भाऊ आले जरा टाळ्या कशा वाजल्या पाहिजेत बहिणीनो खूप छान वाटतं एक लाल मातीतला पैलवान हो आम्हाला अभिमान आहे त्या पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी म्हणून शिवछत्रपतींचा धारकरी म्हणून मुळशीचा वाघ लाडक्या बहिणींच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि मंदाताईंना ताकद आणि पाठबळ देण्यासाठी या बाबाजींना या भावाला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय शंकरभाऊ आणि त्यांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण चला सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विनंती करतो शंकरभाऊ आपण अभिवादन करायचं जन्मी मॅमना मी विनंती करेन आपण स्टेजवरती या मुळशीचे लोकप्रिय आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर या ठिकाणी उपस्थित झाले विनंती करतो आपल्या डोक्यावरती फेटा बांधायचा आहे तो फेटा आपण बांधून घ्या विनंती करतो शंकरभाऊ या टाळ्या पाहिजे टाळ्या येथे जानवी आले जानवी जरा टाळ्या पाहिजे टाळ्या जरा टाळ्या पाहिजे आले बाबाजी टाळ्या पाहिजे टाळ्या हातवरती चौघांनी हातवरती करा शंकरभाऊ मांडेकर भाऊ सगळ्यांनी जरा हातवरती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत करणार आहे अंतताईंना मी विनंती करतो आपण सारिकाताईंचा सन्मान करा आणि बाबाजी या ठिकाणी लोकप्रिय आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांचा सन्मान करतात संप्रदायाची आवड
कार्यक्रमाच्या निमित्तानं शंकरभाऊ जान्हवीजी या ठिकाणी आले. विनंती करणारा जान्हवी किल्लेकर, तुमचाही सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतोय. मी विनंती करतो आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आपण आपला सन्मान स्वीकारा. मी विनंती करतो बाबाजी, आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सारिकाताई विनंती करतो आपण जान्हवी किल्लेकर यांचा सन्मान या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावा. बिग बॉस फेम महाराष्ट्राची सिने अभिनेत्री आणि एक उत्तम नृत्य दिग्दर्शिका म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने एक क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि आज महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टीतलं बिग बॉस मधलं एक नाव जान्हवी किल्लेकर यांचा सन्मान. मनापासून धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात आपण सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो. मुळशीचं एक वैभवशाली नेतृत्व, मनापासून धन्यवाद. ट्रॅक प्लीज. सन्मान्य सुखदेवजी मांडेकर आपण या ठिकाणी उपस्थित, आपलंही मनापासून धन्यवाद. बाबाजी आणि शंकरभाऊ मी विनंती करतो आपण समोर बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खरं तर मला माहित नव्हतं, परंतु आमचे मित्र चंद्रकांत कोकाटे यांनी सांगून दिलं की या डान्स कोरिओग्राफर आहेत. आपली डान्सची गेम चालू आहे. जान्हवीला डान्स करायला लावायचा का? कुणा कुणाला डान्स बघायचा आहे बया? वा 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 वा. त्यांनी गेस्ट म्हणून बोलवले, आपण डान्स करायला लावायचा का? करायला लावायचं? हे बघा, माझं काय म्हणणं नाही. त्यांनी केला तर मी तो करायला लावणार. मी म्हणून नाही, तुम्ही. हा, तुमच्या वतीनं मी सांगतो, करायला लावू ना. त्यांचं म्हणणं आहे, करणार ना? क्या बात आहे. मोठ्या मनाची अभिनेत्री, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्यासाठी. काही पण. चला रेडी. गणेश एक चांगलं गाणं लाव, म्हणजे त्यांना डान्स करता येईल असं. ही शांताबाई कोण आहे? दिदू तू थोडी पाठीमागे जाग. हा, त्यांनी हिल घातल्यात ना म्हणून. हा, काय प्रॉब्लेम नाही. लाव लाव. गणेश धन्यवाद. आणि 2 शब्द इथे आलात म्हणून आभार सगळ्यांची व्यक्त करायला जायची तुमची इच्छा होत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला जावं लागतंय. महालक्ष्मीच्या कोल्हापूर नगरीमध्ये जायचं आहे. ते जाता जाता आपल्याला निरोप देत आहेत, पण जाता जाता कसं वाटलं या मुळशी तालुक्यात येऊन? तुम्ही मुळशीचा इतिहास पाहिला दोन्ही बाजूनं, पण खऱ्या अर्थानं ही पैलवानांची माती आहे, ही वारकऱ्यांची माती आहे. याच मातीतून पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला जाणारा हा मुळशीचा वारकरी आहे, ही आमची रुक्मिणी आहे. आणि त्यांना भेटून तुम्हाला कसं वाटलं? त्याआधी उमेश काकडे आपल्या भागातला आहे, ज्यांनी जान्हवीताईंना इथपर्यंत आणले. आणि एक म्हणजे जान्हवीताईच नाही तर मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये सगळ्या कलाकारांशी अगदी जवळीक असणारा हा आपल्या भागातला हिंजवडी मधलाच आहे उमेश काकडे. जर हात तरी वरी कर म्हणजे कोण आहे कळू दे. त्याला अजिबात तो मला 4दा सांगत होता, माझं नाव नका घेऊ, माझं नाव नका घेऊ. मला सुद्धा इथे आणणारा तोच आहे. एकदा आमचा कार्यक्रम आवडत असेल ना तर उमेश साठी पण जोरात टाळ्या वाजवा प्लीज. जान्हवीताई मला खूप छान वाटलं. आणि स्पेशली मगाशी सर कसं म्हणाले की हल्ली स्टेज फेअर राहिलेलंच नाहीये स्त्रियांना, आणि ते खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे. बिंदास्त येत आहेत आणि बिंदास्त नाचतायत. काही म्हणजे टेन्शन नाहीये, काही कोण बघेल हसेल. नाहीतर पूर्वी म्हणजे इनफॅक्ट मी सुद्धा
कधी असं स्टेज, जेव्हा मी स्टेजवर असायचे तेव्हा मला टेन्शन यायचं, बापरे लोक काय बोलतील, नावं ठेवतील का, हसतील का काय. पण नाही, आत्ताच्या स्त्रिया या इतक्या छान प्रगती करतायत की खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि मला खूप कौतुक वाटतं की त्या कॉन्फिडेंटली येत आहेत, कॉन्फिडेंटली नाचतायत. येस, आणि अगदीच रमेश सर त्यांना मस्त नाचवतायत. खरंच कौतुक आहे सर तुमचं. आणि ओव्हरऑल मजा आली. आणि असंच खेळत राहा, अजून खूप मोठा खेळ बाकी आहे नाही का. आणि नक्कीच आपले जी काही बक्षिसं आहेत मोठी मोठी ती नक्कीच जिंका आणि मजा करा. खरं तर पहिला उद्देश हा काय कार्यक्रमाचा की मजा करा. मग अशी सर पण म्हणाले की आपलं घर चूल मूल सगळं विसरून आज फक्त स्वतःसाठी जगायचंय. जगताय ना? येस, आज मजा करायची. हारणं जिंकणं होतच असतं, कोणीतरी हारत असतं म्हणून कोणीतरी जिंकत असतं. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, फक्त मज्जा करायची. ओके, येस, थँक्यू सो मच. खूप प्रेम दिलं त्यासाठी खूप 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 आभार. थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि भेटूया लवकरच पुन्हा एकदा. नक्कीच ती आपल्याला निरोप देते. जाऊ द्या ना तिला, नाही म्हणताय. मनापासून धन्यवाद. मोठा हात आहे, तीन पाठीमागे. याचा कॅमेरा उघडा. हा, सगळेजण दिसत आहेत, काय प्रॉब्लेम नाही. चांद छुपा बादल में सन्माननीय मेरी जाना सन्माननीय हिंदवीचे सरपंच सागरभाऊ नगरे यांचा आगमन या ठिकाणी झालं. आपल्या मनापासून स्वागत आहे. भेटेल, अजिबात काळजी करू नका. त्यामुळे इथे एक मिनिट फोटो घे बस. समोर बघा, समोर बोला बोला बोला. समोर बघा, समोर. बाबाजी सुपनराव शेळके, मंदाताई बाबाजी शेळके यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला भेटवस्तू सुद्धा मिळेल, खेळ सुद्धा चालू राहील. आणि खेळ संपल्यानंतर आपल्या सर्वांसाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे. तेव्हा जेवण माझा सजना ग, माझी बॉडी माझी पप्पीच घेऊन गेला. काल सपनामध्ये माझा सजना ग, माझी पप्पीच घेऊन गेला. हो हो, वा वा. डोकं पकडायचं. वहिनी व्यवस्थित पकडा, तुमचंच डोकं आहे. कंबर, डोकं. आणि ज्यावेळेस बिस्किट मिळेल त्यावेळेस पुढा उचलायचा. दोघींच्या मध्ये एक. तुमच्यासाठी हाय, तुमच्यासाठी हाय. एकमेकींचा उचलू नका, तुम्ही पुढच्यांचा उचलू नका. चला, रेडी? हा, डोकं, कंबर, डोकं. मोबाईल खाली ठेवा, नाहीतर तुमच्या मोबाईल मुळे आउट होताल तुम्ही. हा, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर. खाता का? खाता पुढं. मग काय त्याच्याकडे बघताय? पुढं बघा. हा, चला, डोकं. वैरी बाजूला सारखा. हा, कंबर. अरे तुमचं काय चाललंय असं? हा, चला, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं,
कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर आणि डोकं. बया तुम्हाला कधी बिस्किट खायला मिळालं का नाही वहिनी? ठेवा मध्ये, सेंटरला ठेवा पुढं. हा चला, डोकं, कंबर, डोकं. इथं डोकं आहे का वहिनी तुमचं? बया नशीब इथं म्हणलं नाही डोकं. चला, डोकं, कंबर, कंबर. आता काय करावं बया? डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, डोकं, कंबर, कंबर. काय करा वहिनी बया? हा चला, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं. तुमचं डोकं कुठे वहिनी मला सांगा नक्की. यांचं लक्ष बिस्किटावर आहे त्यामुळे डोकं कंबरकडे बघत नाहीत त्या. चला, कंबर, डोकं, कंबर, डोकं आणि डोकं. बिस्किट. चला घेतला. हा, ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी कडकडनी खाली जावं. चला चला, रेडी. डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं. वहिनी काय गडबड आहे तुम्हाला? डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं, डोकं, कंबर, डोकं, कंबर, डोकं. पुढ्याकडे बघू नका समोरच्या वहिनी, तुमचा उपास आहे ना? अगं बाई नाही नाही नाही. चला, कंबर, डोकं, बिस्किट. नाही नाही, ज्यांच्याकडे आहेत असं नाही करायचं. चला रेडी. 1 2 3. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा। इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? अभी नहीं। पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो, उसके बाद खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा। इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? अभी नहीं, पहले इन लोगों को आदत पड़ने दो, उसके बाद हा एक सरका. हा वहिनी पटकन. नो 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 नो. हा 2 थांबा बाजूला. तीन थांबा बाजूला. तुम्ही आधीच गेम सोडला. चला तुम्ही तिघी जणी थांबा. 1 2 3 4 या. 3 क्या बात आहे? पुढे म्युझिक लाव गणेश. अगं बया 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 बया, वहिनी जिंकल्या पलीकडच्या वहिनी पटकन ना. नाही नाही, आधी खेळ संपायचं मग हातवारी करायचे. तोंडात खेळ नाही ठेवायचं. खेळ खेळायचे, खेळ खेळायचे सगळ्याच तोंडात खेळ. खेळ तोंडात खेळ. हा 1 2 3. चैती पौर्णिमेचा थाट, भक्ताचा गजबलाट, लाईटीचं लखलखाट, दारगोळ्याचा कडकडाट. या पालखी हरण तुरण आबदागिरीने साजते, पालखी हरण तुरण आबदागिरीने साजते. हा कोणाला भेटला नाही? तुम्हाला भेटला नाही? टाटा. तेवढे 7च ठेवा. बाय बाय. ठेवा पुढे, खाली ठेवा, मध्ये ठेवा, परत पुढे. माझ्या हाताकडे सगळे बघा म्युझिशियन वगैरे एकदम बंद करा. हा चला रेडी. हलगी वाजती, हलगी वाजती, हलगी वाजती. शिवाला तुतारी आणि खताची माने करी, जवानी खाली
झाली वाढत गर्दी दात हे भक्ती भावाला देवन येडूला माझ्या पोचते भक्ती भावाला देवन येडूला माझ्या पोचते हलकी वाजती हलकी वाजती हलकी वाजते क्या बात आहे, कुणाला मिळाला नाही पुढा. हा वहिनी तुम्ही 7 नंबर करीत जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, आता तुम्ही इथं आलेल्या 3-3.5 हजार महिला आहात. त्याच्यामधून या 6 जणी निघाल्या. या कुणामुळं निघाल्या? कुणामुळं? तुमच्यामुळं. जर तुम्ही हारल्या नसत्या तर या जिंकल्या नसत्या. त्याच्यामुळं खरं श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही जोरात टाळ्या वाजवा एकदा. लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव लागेल 100%. भाऊजी रमेश परळीकर त्यांचा कार्यक्रम 1 नंबर. हा भाऊजी रमेश परळीकर त्यांचा कार्यक्रम 1 नंबर. पाहून सगळ्यांना वाटतंय बरं, पाहून सगळ्यांना वाटतंय बरं. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर. कॉमेडीचा खेळ हाय पैठणीचा, विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. कॉमेडीचा खेळ हाय पैठणीचा, विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. रमेश भाऊजी असत्यात बरोबर, रमेश भाऊजी असत्यात बरोबर. हो पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा. क्या बात है. या वहिनी या ठरल्यात आपल्या भागाच्या भाग्यवान गृहलक्ष्मी होम मिनिस्टर. एकदा जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. वहिनी तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही पहिला नंबर तुमचा निघेल? कसं वाटतंय आता? 1 नंबर. तुमचं नाव काय? वहिनीच्या हात सुद्धा थरथर कापायला लागले. तुम्हीच होम मिनिस्टर. रडू नका वहिनी, रडू नका. तुम्हीच होम मिनिस्टर आहात. तुमचा नंबर लागलेला आहे. तुम्ही 1 नंबरच्या बक्षिसाच्या मानकरी आहात. तुमचं नाव पूर्ण काय आहे? अंजना मनोज कस्तुरे. तुमच्यासोबत कोणी आले का? हो आलेत ना, म्हणजे नातेवाईक आहे. त्या कोण आहे? कुठलेल्या? अच्छा सोबत आहेत का? बर बर. कसं वाटतंय आता? काय सांगाल तुम्ही? नंदाताईंनी आणि बाबाजींनी होम मिनिस्टर ठेवला, इथपर्यंत तुम्ही आलात आणि मला वाटलं नव्हतं माझं नंबर येईल. मी असंच आले होते खेळायचं म्हणून आपल्या आल्या. चला बाबा आता आले तर इथपर्यंत आले तर भाग पण घेऊ. असं खेळत खेळत इथपर्यंत आलात आणि फायनलला जिंकलात, होम मिनिस्टर ठरलात. माझं कशाला थँक्यू भैया. कार्यक्रम त्यांनी ठेवलाय. त्यांना काय सांगाल तुम्ही? काय नाही, म्हणजे इच्छा नसताना आले तरी पण माझा नंबर आला, हे सगळ्यात महत्त्वाचं. क्या बात आहे. 2 नंबरच्या वहिनी या. 2 नंबर कोण आहेत या वहिनी? काय नाही बोललं गेली बाय पळून, काय नाही बोललं गेली बाय पळून. अरे देवा. मला एक सांगा, इंस्टाग्रामवर कोण कोण आहेत वहिनी? कोण कोण इंस्टाग्राम वापरतात? या ज्या गिलीबाय पळून ज्या वहिनी आहेत ना, त्यांनी एवढा इंस्टाग्राम वरती धुमाकूळ घातलाय, प्रचंड व्हायरल झालेला. त्याचा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी बनवा. आम्ही चांगलं राहतो, काय नाही बोलला गिरवाय पडून, काय नाही बोलला गिरवाय पडून, काय नाही बोलला गिरवाय पडून. अरे देवा. आम्ही वहिनी तुम्ही 2 नंबर वरती आलात. तुम्हाला वाटलं होतं का 2 नंबर येईल? नाही, नव्हतं वाटलं. मला वाटलं मी बिस्किट मध्येच जाईल, पण आले.
बिस्किट मध्ये गेले असते आम्ही 2 पुढे दिले असते बघा तुम्हाला. बिस्किटच खात बसा. तुम्ही काय सांगाल मंदाताईंना, बाबाजींना काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण त्यांनी महिलांसाठी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. मग अशी जान्हवी मॅडम काय म्हटलं, चूल आणि मूल, खरं तर आपलं आयुष्य तेच आहे. मला पण एक मुलगा आहे आणि माझं आयुष्य पण तेच आहे आणि तुमचं आयुष्य पण तेच आहे. दादांचं खरंच मनापासून कौतुक करते मी की त्यांनी महिला भगिनींसाठी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. बस. काय झालं? माझी मान दुखते. झेंडू बम घ्या आता गेला. असू द्या. 3 नंबरच्या वहिनी कोण आहेत? या वहिनी. हा, या कोण आहेत तुमच्या? सासूबाई. वहिनी तुम्ही कुठे राहिला? अतूट प्रेम असंच टिकून राहावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. 3 नंबरच्या वहिनी. तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही 3 नंबरला याल? मला वाटलंच होतं मी इथे खेळायला येईल. कसं काय आल्या? माझे मिस्टर बोलले की डेअरिंग लागते इथे यायला. तुमच्या डेअरिंग आहे मिस्टरांना माहिती चांगलं. ते दाखवायला. क्या बात आहे. पुढे फोटोग्राफर खाली बसा. खाली मांडी घालून बसा. बसा बसा मांडी घालून. डेअरिंग लागते ती दाखवायला इथं आल्यात. म्हणजे तुम्ही मिस्टरांना सांगितलं होतं का माझ्या डेअरिंग किती बघ? डेअरिंग कोणाला दाखवायची होती? स्वतःला. तुमचं मिस्टरांवरती प्रेम आहे का? हो. किती आहे? भरपूर. ते तुम्हाला घाबरतात का तुम्ही त्यांना? मी घाबरते. किती प्रेम आहे बरं? किती तुमचं प्रेम? खूप. खूप म्हणजे तरी न सांगता येत. मी म्हणतो तुमच्या मान इंजेवडी पुण्यात सोडा, महाराष्ट्रात सोडा, भारतात सोडा, जगात सगळ्यात जास्त जर कुणाची बायको प्रेम करत असेल तर ती माझी. खोट बोलायचं नाही. खरं सांगतोय. माझी बायको जेवढं माझ्यावर प्रेम करते ना, मी म्हणतो जगात कुणाचीच बायको तेवढं प्रेम करत नसेल. कारण असे कार्यक्रम मी संपूर्ण महाराष्ट्रभर करत असतो. मी घरी जायला 12 वाजतात, कधी कधी 1 वाजतो. मी राहायला वाकडलाच आहे गुमकर चौकामध्ये. कधी कधी 1 वाजतो. चंद्रकांत मी कधी कधी सकाळी 7 वाजता घरी पोहोचतो. पण सारिकाताई, जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. त्याचं कारण असे, शंकर भाऊ माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो म्हणूनच सुनीलांना शेळके मावळ तालुक्याची शान आहे. अरे मावळचा अभिमान, दादांचा सिलेदार. कार्यासाठी कार्यासाठी सारिकाताईला जरा टाळ्या पाहिजेत. महिला भगिनी दोन्ही हात वरती करायचं. मावळचा अभिमान आणि स्वाभिमान. मावळची खरलक्ष्मी, आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणी आदरणीय सारिकाताई. सुनील अण्णा शेळके दादा नंबर. हो, आदरणीय सारिकाताई आपण आलात, आपलं स्वागत आहे. आपणास माझी विनंती, आपण स्टेजवरती या. एकदा जोरदार टाळी सारिकाताईंसाठी झाली पाहिजे. मावळचा अभिमान आणि स्वाभिमान आणि अजित दादांचा निष्ठावंत सिलेदार सुनीलअण्णा शेळके यांच्या सौभाग्यवती सारिकाताई, आपणास विनंती, आपण स्टेजवरती या. करवा आपणा सर्वांना माझी विनंती आहे. दोन्ही सारिकाताई माझी विनंती आहे. मुळशीत सारिकाताई, मावळात सारिकाताई आणि मावळात सुनीलअण्णा आणि मुळशीत शंकरांना जरा टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. दोघं तुम्ही खूप भाग्यवान आहात, नशीबवान आहात. एकदम सक्षम सौभाग्यवती आपल्याला मिळाली. मी विनंती करतो, आपण स्टेजवर. या स्पर्धेचं 5व्या क्रमांकाचं बक्षीस आहे दिशा खंडारे आणि बक्षीस आहे पैठणी आणि इस्त्री. या तुम्ही दोघी या, त्या दोघी या, त्या दोघींना पाठवा. या तुम्ही दोघी पुढे या. दिशा खंडारे या, ह्यांना बक्षीस द्यायचं. सगळ्या दिसल्या पाहिजे. जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी.
चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे अर्चना अस्वार आणि बक्षीस आहे पैठणी आणि ओव्हाण. या तुम्ही दोघी द्या आता. ताई या तुम्ही दोघी द्या आता. या पुढे थोडस पुढे येऊन द्या. या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे आणि विजेते आहेत निलिमा धुमाळ. त्यांचं डेअरिंग आज त्यांना बघायचं होतं सारिकात आहे आणि त्या म्हटल्या की माझ्या डेअरिंग आहे का बघायसाठी मी आज खेळायला आले आणि त्या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. बक्षीस आहे पैठणी आणि पिठाची गिरण. वहिनी बसा दळत आता. ज्यांना बक्षीस मिळालंय त्या सगळ्या बक्षीस विजेत्यांना विनंती आपण पाठीमागे थांबा. सर्व मान्यवरांसोबत त्यांचा ग्रुप फोटो घेतला जाईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा निरोप घेतला जाईल. पिठाची गिरण या ठिकाणी दिली जाते. निलिमा धुमाळ या पुढे वहिनी. या तुम्ही त्या पुढे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. मनापासून धन्यवाद. या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ज्यांनी केळी सुद्धा खूप छान खेळली. हल्ली संगीत खुर्ची सुद्धा खूप छान खेळल्या आणि या स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाच्या विजेते ठरल्या. बक्षीस आहे पळीकर. ते 1 नंबर करू शकले असते पण ते म्हणल्या मला शिलाई मशीन पाहिजे म्हणून मी 2 नंबरला राहिली आणि विजेत्या ठरल्या आरती पाटील. या स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या. मनापासून धन्यवाद. आरती मंदार पाटील या स्पर्धेच्या वहिनी आपल्याला मानाची जरा टाळा. त्यांना या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाची मानाची पैठणी शिलाई मशीन दिली जाते. या सगळ्या पुढे या. थोडस ग्रुप फोटो घ्या. वहिनी तुम्ही म्हटला चूल आणि मूल याच्या पलीकडे मला काहीच करता आलं नाही. आज खेळामध्ये सहभागी होता आलं. शिलाई मशीन भेटली. काहीतरी उद्योग करा आणि आपल्या नवीन आयुष्याला कलाटणी द्या. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. मनापासून धन्यवाद. या स्पर्धेचं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा रमेश पळीकर प्रस्तुत. होम मिनिस्टर खेळ महिलांच्या हक्काचा आणि या कार्यक्रमाच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या बाबाजी सोपानराव शेळके. मानाची पैठणी विजेत्या ठरल्या अंजना कस्तुरे. बक्षीस आहे मानाची सोन्याची नाक आणि मानाची पैठणी. सगळ्या ओळीनं उभा राहा. व्यवस्थित द्या. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. ज्यांना बक्षीस मिळालं ते सगळे विजेते पाठीमागे या. सगळ्यांना अहो मानकर आवाज कसा पाहिजे. गणपतीचं बक्षीस आपण दिलं. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. महिला भगिनी आता चला आण पटकन. येऊ दे पटकन बॉक्स. चल पटकन.
धन्यवाद सर्व मान्यवर मंडळींचं विजेत्यांचं